लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले। 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत होता। या मतदारसंघावर महाराष्ट्राचं लक्ष आहे। या मतदारसंघात चुरशीची लढत झाली असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत। सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली। ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक अपक्ष लढवली, तर भाजपाकडून संजय काका पाटील यांनी निवडणूक लढवली। दरम्यान आता निकालाआधी एक्झिट पोल समोर आलेत। टीव्ही 9 सह इतर वृत्तवाहिन्यांच्या सर्वेच्या एक्झिट पोलनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर असल्याचं दाखवण्यात आलंय। निकालाच्या पूर्वसंध्येला आलेल्या एक्झिट पोलमुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण असून अपक्ष विशाल पाटील गटात आनंदाचं वातावरण आहे। लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता मतमोजणीला केवळ 48 तास बाकी राहिले असून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला लागली आहे। प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी देखील पूर्ण झाली आहे। शिराळा येथील बायपास मार्गावर प्रवासी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणण्यास सांगली पोलिसांना यश आले। कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीनतेला तसेच त्याच्या त्रासाला कंटाळून भाच्याला हाताशी धरून पत्नी आणि मुलीने 31 फेब्रुवारी रोजी पोलीस येथील घरी खून करून सदरच्या बॅगेत मृतदेह घालून शिराळ्यात टाकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण, शिराळा पोलीस आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तिघांना अटक केली आहे। सदरचा मृतदेह हा राजेश वसंतराव जाधव यांचा असल्याचं आता उघड झालंय। या प्रकरणी मुख्य संशयित भाचा देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे, मुलगी साक्षी राजेश जाधव आणि पत्नी शोभा राजेश जाधव या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुके यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करून दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी, जेणेकरून असा गुन्हा परत कोणी करणार नाही यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं घुगे यांनी यावेळी सांगितले। 20 मे रोजी शिराळ्यातील ITI कॉलेज ते नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या बायपास मार्गावर एका प्रवासी सुटकेसमध्ये नायलॉनच्या दोरीने बांधलेला आणि सडलेला मृतदेह सापडला होता। या ठिकाणी दोरी, सुटकेस आणि मृतदेहावरील टी-शर्ट याशिवाय कोणतेही पुरावे नसल्याने गुन्हे उघडकीस आणण्यात मोठं आव्हान होतं। घटनास्थळी मिळालेली सुटकेस, कपडे आणि मिसिंग यावरून तपास सुरू करण्यात आला होता। पुणे अहमदनगर मार्गावर 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस धावली। त्यानिमित्ताने दरवर्षी 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे आज 1 जून रोजी एसटीच्या सर्व बस स्थानकांवर प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या। सांगली मध्यवर्ती बस स्थानकात सुद्धा एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय। सर्व बस स्थानक चकाचक करून रांगोळी काढण्यात आली। फुलांनी एसटी बस आकर्षक सजवून केक कापत वाढदिवस साजरा केला। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन दंताळ यांच्या हस्ते सांगली ते मुंबई या एसटीचं बसचं पूजन करून मार्गस्थ करण्यात आले। यावेळी प्रवाशांना साखर आणि पेढ्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यासह एसटी चालक, वाहक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेली 76 वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे। आता ही ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अनेक अडचणी, अडथळे, आर्थिक संकटांवर मात करत राज्याच्या डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देते। याबरोबरच गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या चालवून एसटी सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते। तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यांसाठी देखील एसटी सेवा पुरवत आहे। गेले 76 वर्ष प्रवाशांचं प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे। भविष्यातही प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी कटिबद्ध राहील अशी ग्वाही देत लाखो प्रवाशांना एसटीच्या वतीने व्यवस्थापक सुनील भोकरे यांनी शुभेच्छा दिल्या। विधानसभा निवडणुका 3 महिन्यावर आल्या आहेत। कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे, बूथ कमिट्या सक्षम कराव्यात। येणारी सांगली विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने लढवली जाईल, तशी मागणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी बोलताना दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी 1 तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी अशी संकल्पना राबवली आहे। यावेळी मार्गदर्शन करताना संजय बजाज म्हणाले, सांगली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने लढवावी अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून होते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी देशात आणि राज्यात सत्ता स्थापन
करेल असा विश्वास बजाज यांनी व्यक्त केलाय। कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे, बूथ कमिट्या सक्षम कराव्यात असं आवाहन संजय बजाज यांनी केलंय। साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे। ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या, त्यामध्ये दुरुस्ती करा, पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही असे मत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले। सांगलीत ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। गणपती मंदिर परिसरातील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला। यावेळी मेधा कुलकर्णी यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली आहे। मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय की विनाकारण कोणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही, त्यामुळेच पुरोहितांची, आपल्या मंत्र्यांची चेष्टा करणारे आमदार अमोल मेटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही असा पवित्रा आपण घेतल्याचं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय। मेटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मेटकरीच त्या सभेला आलेच नाहीत, त्यामुळे जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणा असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले। सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला। यावेळी मेधा कुलकर्णी विविध विषयांवर बोलत होत्या। देशातील हिंदूंना एकत्र करायचंय, देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे मोदी फडणवीस पुरणार नाहीत, सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे, प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया असं आवाहनही कुलकर्णी यांनी केलंय। ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या, त्यामध्ये दुरुस्ती करा, मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचं नाही असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्यात। यावेळी श्रीमंत पुष्कर सिंह पेशवे, युवराज श्रीमंत आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मी राजे पटवर्धन आदी जण उपस्थित होते। महात्मा गांधी हे त्यांच्यावर चित्रपट काढल्याने जगाला कळले असे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी विधान करणे हास्यास्पद असल्याचे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साखराळे येथे केले। येत्या 10 जूनला मुंबई येथील YB सेंटरला पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे पक्षाला अधिक गतिमान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। साखराळे येथे 1 तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमात ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयराव पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे, साखराळे राष्ट्रवादी सेवा दलाचे अध्यक्ष अविनाश पाटील, उपसरपंच बाबूराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष अलका माने, शिवाजी डांगे, ग्रामपंचायत सदस्य रामराजे पाटील, सचिन पाटील, राजेंद्र पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते। यावेळी कुमारी साक्षी कांबळे हिच्यासह 10वी आणि 12वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या 35 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। आमदार पाटील म्हणाले, आपल्या भागातील शिक्षणाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढलेली पाहून समाधान वाटतं, मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला किती वर्ष द्यायची याचा विचार करायला हवा। स्पर्धा परीक्षेबरोबर इतर कोणत्या संधी आहेत याचा शोध घेऊन त्याचाही लाभ घ्यायला हवा। कॅफेतील कंपार्टमेंटमध्ये गैरकृत्यांना चालना दिली जाते, त्यामुळे कॅफेत कंपार्टमेंट करू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। यासह कडक निर्बंध घातले जाणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। शहरातील कॅफे चालकांचं बैठक घेऊन त्यांना याबाबतच्या सक्त सूचनाही दिल्याचं घुगे यांनी सांगितलं। कॅफेतील गैरप्रकाराबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। शहरातील 100 फुटी रस्त्यावरील हँगऑन कॅफेत गुंगीचं औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी 3 कॅफेंची तोडफोड केली, त्यानंतर संबंधित कॅफे चालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। यानंतर कॅफे चालकांची बैठक अधीक्षकांनी घेतली, त्यात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। कॅफेतील गैरप्रकाराबाबत अधीक्षक घुगे यांना विचारले असता ते म्हणाले, शहरातील कॅफेत काही गैरप्रकार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांना तातडीने पत्र देण्यात आले। त्यानंतर संबंधित कॅफे चालकांवर पोलिसांनीही कारवाई केली। प्रत्येक ठाणेदारांना कारवाईचे आदेशही देण्यात आलेत। जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे कडक निर्बंध जारी करण्यात आलेत। कॅफे शॉपमधील बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत यावी अशी यंत्रणा बसवणं आवश्यक आहे। आतील दरवाजे पारदर्शक असावेत जेणेकरून दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांच्या सहज दृष्टीत पडावेत। बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी। तसेच बंदिस्त कंपार्टमेंट करू नये। याशिवाय तपास अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। याच्या अंमलबजावणीसाठी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत।
सांगली परळी वैजनाथ रेल्वे गाडी 2 महिन्यातच रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय। मिरजेतील बड्या राजकारणी आणि रेल्वे प्रवासी संघटनांच्या दबावाला बळी पडून काही अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिलाय। आषाढी एकादशी आधीच ही गाडी रद्द करण्याचा डाव आखलाय। हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जिल्हा नागरिक जागृती मंच तीव्र आंदोलन करेल असा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय। ते म्हणाले, मिरजेतील बड्या राजकारणी आणि रेल्वे प्रवासी संघटनांच्या दबावाला बळी पडून मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट बनवून सांगली परळी वैजनाथ रेल्वे गाडी रद्द करण्याचा कारस्थान रचलं आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच, अनेक सांगलीकर, विठ्ठल भक्त, रेल्वे प्रवासी संघटना आणि वारकरी संघटनांच्या अथांग प्रयत्नामुळे सांगली परळी वैजनाथ एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात आली। या गाडीमुळे परळी वैजनाथ, बीड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, जत, कवठेमहांकाळ इथून असंख्य लोक रोज सांगलीपर्यंत येऊ लागलेत। ही गाडी 13 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आली असून ही गाडी ज्या रेल्वे स्टेशनवर थांबते त्यातील बऱ्याच रेल्वे स्टेशनवर अजून या गाडीचा नामफलक आणि वेळापत्रक देखील लावण्यात आलेले नाही। वास्तविक एखादी नवीन रेल्वे गाडी सुरू झाल्यानंतर त्याला कमीत कमी 1 वर्ष प्रायोगिक तत्वावर चालवून त्यातून किती उत्पन्न मिळतं आणि किती प्रवासी प्रवास करतात हे बघून त्यानंतर निर्णय घ्यायचा असतो। पण मिरजेतील बड्या लोकांच्या दबावामुळे या रेल्वे अधिकाऱ्यांनी 2 महिन्यातच निर्णय घ्यायची तयारी केली आहे। गाडी सुरू होऊन त्या गाडीला प्रवासी मिळण्याआधीच ती रद्द करण्याचा डाव रचला जातोय। या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय।